एकनाथ खडसे हे सक्षम नेते असून ते राष्ट्रवादीमध्ये सुद्धा स्टार प्रचारक होते आणि आता भाजपमध्ये गेल्यावर सुद्धा ते स्टार प्रचारक राहतील असं वक्तव्य मुक्ताईनगरचे आमदार आणि खडसे परिवाराचे कट्टर विरोधक आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। या निवडणुकीमध्ये राज्यामधील सगळ्या जागा निवडून आणाव्यात, खडसेंना याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल असं सांगताना रोहिणी खडसेंच्या राष्ट्रवादीतच राहण्याबद्दल आमदार पाटील यांनी भाष्य करणं टाळले। आता ह्या संदर्भात शरद पवार साहेबांनी विचार केला पाहिजे किंवा एखाद्या राष्ट्रवादीने बोललं पाहिजे। त्याचं स्टार प्रचारक यादी परवा दिवशी मी बघितली, ज्यात मी पण बघितलं होतं खडसे साहेबांचं नाव। खडसे साहेब स्टार प्रचारकच आहे, आता इथे स्टार प्रचारक होतील ते भाजपमध्ये, और त्यांचा इतका उपयोग महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला होईल की मला असं वाटतं आता 48 जागा निवडून येतील अशी स्थिती निर्माण झाली आहे। कारण तेवढा आवाक्याचा माणूस आहे। काही काळापूर्वी त्यांना जरा अडगत टाकलं होतं असं झालं असलं तरी आत्ता खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात, उत्तर महाराष्ट्रात, जळगाव जिल्ह्यात आणि मुक्ताईनगरमध्ये होईल असं मला वाटतं। तुम्ही सातत्याने 30 वर्षापासून त्यांच्या विरोधातच असल्याचं पाहायला मिळतंय, आता कशी भूमिका असणार आहे? नाही, विरोधात म्हणजे काय होतं, ते इथल्या तात्विक विरोध होता, आमचा काही वैयक्तिक विरोध नव्हता। खडसे साहेबांचा माझा काही जमिनीचा वाद नाही आहे, त्याच्यामुळे तो तात्विक विरोध होता आणि तो विरोध त्या विषयाला घेऊन होता, तो काही असा वैयक्तिक विरोध थोडीच होता। यापुढे राहणारे विरोध जशी स्थिती येईल तसं, आता कशी स्थिती येते, कारण महायुतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये परत तशी स्थिती निर्माण झाली, तशी स्थिती आता निर्माण होऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना असेल। तशी स्थिती निर्माण झाली तर मग आता त्याला काय करणार आहे? यावरूनच रोहित पवार म्हणतात की